नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। कल्याणमध्ये वाढत्या गॅस दराविरोधात कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन छेडलंय। घरगुती गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याचा आरोप करत नागरिकांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर अनोखं आंदोलन केलं। कागद जाळून चुली पेटवत त्यावर भाकरी भाजून त्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध केला। तहसीलदारांना निवेदन देत ही भाकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि गॅस सिलेंडरचे दर तात्काळ कमी करावेत अशी मागणी केली। गेली काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत। महागाईच्या वाढत्या फटक्यामुळे घरगुती खर्चाचा ताळमेळ बसवणं कठीण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एकत्र येत कल्याण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत शासनाच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान कागद जाळून चुलीवर भाकरी भाजण्याचा अनोखा प्रकार करून त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे त्या OTV सिस्टीमला ज्याच्या गाठी तयार केलेल्या आहेत। पूर्वी सिलेंडर ताबडतोब तरी मिळायचा, परंतु आता सिलेंडर पहिले 21 दिवसाचा कालावधी दिला बुकिंग करून नंतर भेटेल, आता 25 दिवसाचा केला। काही दिवसांनी असं वाढत वाढत जनतेला या ठिकाणी जी मूलभूत सुविधा आहे, जो खऱ्या अर्थाने घरात अन्न शिजतोय त्याच्यावरतीच त्यांच्या जनतेच्या न्याय हक्कावरती गदा आणायचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। फक्त कागदोपत्री बोलतायत आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, व्यवस्थित आहेत। मग तुमच्याकडे जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आहे, साठा व्यवस्थित आहे, मग जनतेला तुम्ही तात्काळ सिलेंडर का देत नाही? त्याचे रेट का वाढवले? आज सिलेंडरचे रेट 60 रुपयांनी वाढवले, कमर्शियल सिलेंडरची रेट 100 रुपयाच्या वरती वाढवले। म्हणजे ही महागाई ही जनतेला एका हातातून दाखवायचं काम करायचं आणि दुसऱ्या हातातून त्यांच्या तोंडातून आलेला सगळा त्यांचा घास खेचून घेण्याचं काम या केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। याचा निषेध करण्यासाठी जनतेच्या याच्यासाठी काँग्रेस मैदानात या ठिकाणी उतरलेली आहे। आज आपण बघितलं असाल तर माझ्या भगिनींनी या ठिकाणी कागदाचे पेपर करून भाकरी चुलीवरती भाकरी या ठिकाणी भाजलेली आहे। ही भाकरी आम्ही आमच्या तहसीलदार साहेबांना यातल्या अधिकाऱ्यांना ही तशी भेट देऊन या वरच्या केंद्र सरकारला ही भेट द्या आणि त्यांना सांगा आता तरी जागे व्हा। जनतेवरती जो आपण अन्याय करताय, जनतेवरती जे रेट जे गॅस सिलेंडर दिले ते त्वरित कमी करा आणि जनतेला ताबडतोब ही गॅस सुविधा कशी लवकरात होईल यासाठी तुम्ही लवकर प्रयत्न करा। नाहीतर आज या ठिकाणी असं या ठिकाणी हा आंदोलन झालंय, पुढे या ठिकाणी पूर्ण कल्याण शहर आम्ही चक्का जाम आंदोलन करू। आमच्या प्रदेशची प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे, याचा एक भाग आम्ही इथे कल्याण जिल्ह्यात करत आहे आणि आम्ही या आंदोलनाद्वारे आवाहन देतो, सरकारला जागे व्हायला सांगतो, अन्यथा जागोजागी माझ्या सगळ्या महिला भगिनी त्यांच्या पाठीमागे आमचे सगळे पुरुष भाऊ या भगिनी तुम्ही बोलताय लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणी काँग्रेसच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आणि आपल्या प्रकारला अशा प्रकारची भाकरी या शासनाला देखील या ठिकाणी आम्ही जशी आहे तशी जनता खाते तिची काय सोय असते ती भाकरी आम्ही शासनाला देखील खायला घालावी। नागरिकांनी दिलेल्या निवेदनात निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात महागाईत मोठी वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले असून गरीब कुटुंबांना चूल पेटवणंही कठीण झालं असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। दरम्यान हे निवेदन तातडीनं शासनापर्यंत पोहोचवून गॅस दरवाढीच्या प्रश्नावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं प्रशासनाकडे केली आहे। प्रमोद तांबे, LS मराठी, डोंबिवली।